मकर संक्रांत आली की घराघरात तिळगुळाचा गोड सुगंध दरवळतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी परफेक्ट तिळगुळाची वडी, जी ना जास्त कडक ना चिकट, एकदम मऊ आणि खायला अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही वडी अगदी सहज खाऊ शकतं. तर अशा या वडीसाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिळगुळाच्या वडीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले भाजले गेलेत, आता काढून घेऊया आणि याच कढईमध्ये 1 वाटी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत. तीळसुद्धा इथे मंद आचेवरती आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजण्यासाठी यामध्ये जर 1 चमचा आपण पाणी घालून तीळ भाजले तर छान आतपर्यंत खमंग असे भाजले जातात. आता हे बघा, तीळ अशा पद्धतीने मंद आचेवरती आपण भाजून घेतलेले आहेत. थंड करून याचं आपल्याला जाडसर कूट करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि तिळाचं कूट मी असं एकत्र करून घेतलेलं आहे. आणि तीळ भाजल्यानंतर त्यातले थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि थोडंसं घेतलेलं आहे खिसलेलं खोबरं. आता हे जे 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे, चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन विरघळला जातो. सगळीकडे एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे, म्हणजे आपली वडी परफेक्ट होते. कढईमध्ये गूळ काढून घेतला. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो. हे बघा, अगदी मोजून 2च चमचे घालायचे, यापेक्षा जास्त नाही. गॅसवरती आता आपण गूळ विरघळायला ठेवलेला आहे. गूळ चांगला एकसारखा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. गॅस अजिबात कुठेही वाढवायचा नाही आहे. गूळ जास्त उकळला गेला तर वडी कडक होते. तर हे बघा, अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. आता गॅस बंद करूया. गॅस बंद करूनच आता पुढची प्रोसेस करायची आहे. यामध्ये घालूया आपण 1 चमचा तूप. तूप घातल्यामुळे वडीला छान चकाकी येते आणि वडी छान मऊसूतसुद्धा बनते. यानंतर यामध्ये आता आपण जे बारीक केलेलं शेंगदाणा आणि तिळाचं कूट आहे ते सुद्धा घालून घेऊया आणि पटापट हे सगळं एकत्र करून घेऊया. तीळ भाजत असताना ते आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे, नाहीतर वडीला कडवट चव येते. आता हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता सगळं मिश्रण छान एकत्र करून घेतले. वेलची पूड घालून घेऊया आणि पुन्हा एकदा एकत्र करूया. आता हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये पटकन काढून घ्यायचं आहे आणि कोमट असतानाच व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार वडी जशी तुम्हाला पाहिजे असेल, पातळ, जाड, त्या पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्या. तुमच्याकडे जर एखादा ट्रे असेल तर त्या ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही ही वडी थापून घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मिश्रण कोमट असतानाच वडी व्यवस्थित थापून घ्यायची आहे, म्हणजे सगळं हे मिश्रण पसरलं जातं. आता यावरती जे भाजलेले तीळ आपण थोडे ठेवले होते ते तीळ घालून घेऊया आणि जे किसलेलं खोबरं आहे ते सुद्धा घालून घेऊया. ते सगळं यावरती व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. जेवढी वडी दाबून दाबून तुम्ही थापून घ्याल तेवढी वडी छान स्मूथ एकसारखी बनते. हे बघा, अशा पद्धतीने आता हे जे मिश्रण आहे ते असं सगळं छान दाबून व्यवस्थित असं सेट केलेलं आहे. आणि आता लगेचच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. सुरी घेताना चांगली धार असलेली आणि पातळ घ्यायची आहे, म्हणजे वड्या छान कापल्या जातात. तर अशा पद्धतीने मी चौकोनी आकाराच्या या वड्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता. वड्या आता ह्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या काढायच्या आहेत. गरम असताना हे मिश्रण अजिबात वड्या काढायला जायचे नाही. पूर्ण थंड झाल्यानंतर या वड्या खूप सुंदर आणि सहज निघतात. या वड्या मी संध्याकाळी केलेल्या आणि रात्रभर सेट होऊ दिल्या. दुसऱ्या दिवशी आपल्याला यामधून अशी सुरी फिरवायची आणि हे बघा, अशा पद्धतीने अगदी सहज या वड्या निघल्या जातात. तुम्हाला इथे मी दाखवते एक वडी काढून, इतकी सुंदर आणि सहज निघली जाते.
खूप छान अशा या वड्या झालेल्या आहेत. एकदम मस्त मऊसूत, अगदी कोणीही खाऊ शकेल अशा पद्धतीच्या. इथे तुम्हाला वडी तोडून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीची ही आपली सुंदर अशी वडी तयार झालेली आहे. आणि याच मिश्रणाचा मी असा एक लाडूसुद्धा तयार केला. तर अगदी छान परफेक्ट असे आपले हे लाडूसुद्धा इथे तयार होऊ शकतात. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.